लग्नपत्रिका बनवताना नेमकं कळत नाही की आपण कुठली डिझाइन घ्यायची. तर या लग्न समारंभाच्या सीझनमध्ये परत एकदा एक नवीन डिझाइन घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आदिश्री ग्राफिक्समध्ये. तर आपण कॅनव्हा या ॲपमध्ये आलेलो आहोत आणि ही पत्रिका आपल्याला बनवायची आहे. त्याला आपण रिक्रिएट करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कोणती साईज घेतली हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर बघा आपण कस्टम साईज घेणार आहोत. क्रिएटमध्ये आलो आपण आपल्या फ्रंट पेजवरती जो आपला होम पेज आहे. तिथे आपण कस्टम साईजमध्ये गेलो. विड्थ आणि हाईट तुम्ही बघू शकता ही घेतलेली आहे मी पिक्सेलमध्ये आणि क्रिएट केलंय आपण त्याला. तर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि इथे आता आपण ऑलरेडी मी एक फोल्डर ओपन करून ठेवलेला जिथे मी सगळे एलिमेंट्स घेऊन ठेवलेले आहेत. इथे आता आपण एक एक करून हे एलिमेंट्स घेणार आणि ही पत्रिका डिझाईन करणार आहोत एकदम प्रोफेशनल पद्धतीने. तर सगळ्यात आधी आपल्याला बॅकग्राऊंड कलर डिसाईड करायचा आहे. तर कलरसाठी मी एलिमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे बघा, सॉफ्ट वॉटर कलर टेक्स्चर किंवा पेपर टेक्स्चर पण लिहू शकता. बॅकग्राऊंड ब्लश पिंक, कुठला पिंक कलर आहे तो तिथे लिहिलेला आहे, ब्लश पिंक कलर आहे. या डिझाईनची इन्स्पिरेशन मी पिंटरेस्टवरून घेतलेली आहे. आपल्याला डिझाईन नाही सुचली तर पिंटरेस्टसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही सध्या तरी, त्यामुळे मी पिंटरेस्टवरनं भरपूर डिझाईन आयडियाज घेत असते. तर तुम्ही पण एकदा नक्की चेकआउट करा. तर आता आपल्याला आपला सॉफ्ट पिंक कलर, ब्लश पिंक कलर इथनं घ्यायचा आहे बॅकग्राऊंडसाठी. त्याला आपण सेट करणार आहोत ॲज अ बॅकग्राऊंड. याला सेट करूया आपण. यासाठी आपण एकदा चेक करूया बघा इन्फोमध्ये जाऊन की याचं नाव काय आहे एक्झॅक्टली. तर बघा, लाईट पिंक वॉटर कलर टेक्स्चर. हे जेव्हा आपण एलिमेंटमध्ये सर्च करू तर तुम्ही तुमच्या पत्रिकेसाठी हा ॲज अ बॅकग्राऊंड यूज करू शकता. त्यानंतर आता महत्त्वाचा एलिमेंट आहे आपल्या बॅकग्राऊंडला छान अट्रॅक्शन ॲड करण्यासाठी, त्याला गेटअप देण्यासाठी. तर त्यासाठी मी एलिमेंटमध्ये सर्च करते पॅलेस सिल्युएट. ठीक आहे, स्पेलिंग एकदा चेक करा. किंवा तुम्ही टेम्पल सिल्युएट लिहिलं किंवा जसं आपण आता मी तुम्हाला दाखवते सरळ, जे राजे रजवाडे जे असतात की नाही, तर तिथे आपण असं स्ट्रक्चर बघतो आणि अशा प्रकारचे मंडपाचे, म्हणजे आपण याला मराठीत मंडप बोलू शकतो, मंडपाचे जे असे डिझाईन्स आहेत त्यामध्ये बघा भरपूर प्रकार आहेत. तर या प्रकारांना आपण इथे ॲज अ वरती लावू शकतो. आता यात मी फक्त कलर चेंज केलेला आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या पद्धतीने मी कलर चेंज केला आणि हा मला तिथे छान वाटला त्यामुळे मी हा सिलेक्ट केलेला आहे. तर वरचा कॉर्नर आपला थोडा रेडी झालेला आहे. आता हे जे कमळाची फुलं आहेत हे सुद्धा मी पिंटरेस्टवरून आणलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तिथून आपण कोणकोणते एलिमेंट्स घेतलेत ते आपण पिंटरेस्टमध्ये जाऊनच बघूया. बघा, ही पिंटरेस्टची वेबसाईट आहे. इथे मी लिहिलं होतं लोटस फ्लॉवर, तर त्यात मी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं घेतलेली आहेत. हा एक महत्त्वाचा घेतला. त्यानंतर काही वेलीसुद्धा आहेत तिथे. तर आपल्या पत्रिकेला असे छान छान सुंदर सुंदर एलिमेंट्स ॲड केले की छान गेटअप येतं. तर इथनं कॉपी करूया आणि सेव्ह पण करू शकता तुम्ही. मी कॉपी केलं आणि इथे आणून सिम्पली त्याला पेस्ट करणार आहे. आता याला मी लॉक करते. हा जो मागचा आउटलाईन आहे त्या डिझाईनला मी लॉक केलं आणि या आपल्या लोटस फ्लावरला इथे आणलं. याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केला. आता इथे माझ्याकडे कॅनव्हा प्रो असल्यामुळे मी एका क्लिकमध्ये केलं. अदरवाईज कसं आपण फ्रीमध्ये रिमूव्ह करू शकतो यासाठी देखील BG रिमूव्हर म्हणून एक वेबसाईट आहे, तिथे तुम्ही जाऊन फ्रीमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊ शकता. ठीक आहे, फ्लिप करून दुसऱ्या बाजूला लावलं. त्यानंतर दुसरा एलिमेंट घेणार आहोत. हा एक एलिमेंट आहे जो प्रत्येक पत्रिकेत दिसतोच आपल्याला. त्यानंतर गणपती बाप्पाचा हा आउटलाईन, हा इथेच आपल्याला कॅनव्हामध्येच मिळून जाईल एलिमेंट्समध्ये. त्याला इथे मधोमध लावते. त्याच्यावरती श्री किंवा श्री गणेशाय नमः असं देखील तुम्ही लिहू शकता. तर हा सस्नेह निमंत्रणाचा हा जो PNG आहे इथे ॲड केला एका बाजूला. आता आपण ह्या वेली इथे ॲड करणार आहोत. तर हे पिंटरेस्ट किंवा इथे दोन्हीकडे आपल्याला इझिली अवेलेबल होतं. यांना ग्रुप केलं, एकाचा साईज स्मॉल ठेवला, एकाचा त्यालाच डुप्लिकेट करून त्याला मोठं केलं आणि दोन्ही बाजूला आपण ते लावून घेणार आहोत. कशा पद्धतीने लावले बघा, फ्लिप केलंय.
व्यवस्थित अलाइन करून घेऊ एकमेकांना, उजवीकडे डावीकडे. वरचा भाग झाला आहे. त्यानंतर आता ह्या घंटा आहेत, तर ह्या आपल्याला इथेच एलिमेंटमध्ये भेटणार आहेत. त्यासाठी काय कीवर्ड लिहायचे आहे तिथे ते देखील दाखवते मी. तर इन्फोमध्ये गेलं की नाव आहे गोल्ड हँगिंग बेल्स फॉर फेस्टिवल. तिथे इझिली अवेलेबल होणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बेल्स आपल्याला मिळतील. दोन्ही बाजूला लावल्या. थोडी प्रोसेस आपण आता फास्ट करूया. सगळं रेडी झालं फॉर्मॅट की मग आपण फक्त टेक्स्ट कॉपी पेस्ट करायचं आहे. आता हे जे वेडिंग ढोल्स म्हणून यांना सर्च करायचं, वेडिंग ढोल म्हणून पिंटरेस्टवर किंवा इथे, ते पण आपल्याला सहज मिळतात. जे जे काय वेडिंगमध्ये जे महत्त्वाचे इलेमेंट्स असतात, जे ट्रेंडिंगमध्ये असतात किंवा हे असे इलेमेंट्स आहेत ना जे कधीही आउटडेटेड होत नाही, तर हे तर आपल्याला घ्यायलाच हवेत. प्रत्येक वेडिंग कार्डला घेतले, पण त्याला मांडण्याची पद्धत फक्त वेगवेगळी असते. तर याला मी आजूबाजूला प्लेस केलं आहे. त्यानंतर आता हा जो एक फुलांचा गुच्छा आहे, फ्लावर्स आहेत, तर हे पण आपण पिंटरेस्टवरनं मी तुम्हाला दाखवलेलं. याला आपण या कॉर्नरला ठेवणार आहोत खाली लेफ्ट साईडला. आणि ही वेडिंग कपल हे देखील तिथूनच मी कॉपी पेस्ट केलेलं आहे. तिथे भरपूर सुंदर सुंदर AI प्रकारचे छान वेडिंग कपल्स आहेत, तर AI जनरेटेड ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, तर आपलं फॉर्मॅट तर रेडी झालेला आहे. आता आपण टेक्स्ट कॉपी करून घेऊ, जे मी इथे ऑलरेडी या पेजवरती पेस्ट केलेलं आहे. तर यांना आपण ग्रुप करून घेऊ. आणि हे मी गुगल इनपुट टूल्सचा वापर करून इथे कॉपी पेस्ट केलेला आहे. ते देखील मी शेवटी व्हिडिओच्या दाखवणार आहे. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता सोडून जाऊ नका, कारण काही लोकांना एकदम बेसिकपासून बेसिक इन्फॉर्मेशन हवी असते. तर त्यासाठी माझा प्रयत्न असतो की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकू, जेणेकरून तुम्हाला डिझाईन करताना कुठलीही अडचण येऊ नये आणि तुम्हाला पटापट ॲक्शन घेता येईल. त्यामुळे मराठी कुठे टाईप करायचं हे देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आता पटकन मी जे टेक्स्ट आहे ते वरती आपल्या कार्डवरती पेस्ट करते. आणि R प्रेस केला मी कीबोर्डला, तर काय आलं, रेक्टँगल आलं. एक शॉर्टकट आहे हा. आणि नाहीतर तुम्ही इलेमेंट्समध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन सर्च करायचं रेक्टँगल. ठीक आहे, तर याला आपण ॲज अ बॅनर यूज करणार आहोत. विवाह मुहूर्त जे लिहिलेलं आहे ना टेक्स्ट, जे मेन टेक्स्ट आहे त्याच्यासाठी आपण बॅनर रेडी करत आहोत. ठीक आहे, तर त्याचे कॉर्नर राऊंड केले मी आणि टेक्स्टचा कलर लाईट केला. आता मला इथे सर्च करायचं आहे फ्लावर आयकन. तर छोटंसं असं मला फुलाचं आकाराचं छानसं असं पांढरं एक डिझाईन हवी आहे पांढऱ्या कलरची. तर ही बघा, ही पांढऱ्या रंगाची एक फूल आहे. त्याला आपण या बॅनरची जी रिकामी जागा आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे हे छोटे छोटे डिटेल्स जर ॲड केले तर ते छान आणखीन उठून दिसतं. तुम्ही पत्रिकेत बघितलं असेल ना, असे बॅनर्स असतात. ठीक आहे, हे आजूबाजूला आपण असं ॲड केलं. त्याला ग्रुप करून घेऊ एकत्र आणि त्यालाच डुप्लिकेट करून आता आपल्याला दुसऱ्या मेन टेक्स्टसाठी वापरायचं आहे. याला पोझिशन करणार बॅकवर्ड आणि या टेक्स्टचा रंग आपल्याला चेंज करायचा आहे व्हाईट. आता तिसरा बॅनर आहे आपला. त्याची हेडिंग चेंज करूया. त्याची हेडिंग असणार आहे निमंत्रक. कलर चेंज करू. तर आपले तिन्ही बॅनर रेडी झालेले आहेत. जे मेन मुद्दे आहेत ना तेच फक्त आपल्याला, ही डिजिटल यूजसाठी असलेली पत्रिका आहे. क्लायंटने डिजिटल यूजसाठी मागितलेली, त्यामुळे तिथे जास्त पसारा आपल्याला लिहायचा नसतो. आपल्याला फक्त मेन हायलाईट करायचं असतं. तर त्यासाठी 3च मी मुद्दे घेतलेले आहेत. आता यांना आपण वेगवेगळे फॉन्ट्स आणि इफेक्ट्स ॲड करू, कलर्स ॲड करू टेक्स्टना. आता आपली एक PNG राहिलेली आहे, ती म्हणजे शुभविवाहाची PNG. तर ही देखील तुम्हाला पिंटरेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळणार आहे. तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. सगळं मटेरियल तिथे इझिली अवेलेबल होणार आहे. तर इथे बघा, आता यांना मी व्यवस्थित अलाइन करते. मधोमध व्यवस्थित अलाइन करायचं.
इथे अपलोड करून घेतलेली आहे मी ती PNG. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आणि त्याला इथे मधोमध प्लेस केलं. आता तिथे मला हवं आहे बॉर्डर डिझाईन. काही छोट्या छान छान डिझाईन्स असतात, त्यांना मध्ये मध्ये ॲड करायचं असतं बघा पेजवरती आपल्या कार्डवरती. तर ह्या बॉर्डर डिझाईन्स देखील छान गोल्डन प्रकारातल्या किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या आपण यूज करू शकतो. आता इथे मी जी ॲड केलेली आहे ती दाखवते. त्याचा रंग फक्त मी चेंज केला आपल्या कार्डनुसार. पिंक कलर करून घेतला त्याचा, डार्क पिंक शेडमध्ये, आणि तो इथे मी शुभविवाहाच्या वरती ॲड केला. मिनिमम एलिमेंट्स ॲड करून कशी तुमची एखादी पत्रिका झटपट बनू शकते ते आपण बघतोय. आता कलर चेंज करून घेते मी. सिंपल सोबर पत्रिका पण तेवढीच अट्रॅक्टिव्ह कशी बनेल हे आपल्याला बघायचं आहे. आणि झटपट बनते ही पत्रिका, जास्त वेळ नाही लागलं, 10 ते 12 मिनिटात रेडी होते. जर तुमच्याकडे सगळे एलिमेंट्स ऑलरेडी असतील तर, सेट केलेले असतील तर, म्हणजे तुम्ही पिंटरेस्टवरनं शोधून सगळे एलिमेंट्स व्यवस्थित एका पेजवर आणून ठेवा. त्यानंतर तुम्हाला फक्त 10 ते 12 मिनटं लागणार आहेत बनवायला, आणि टाईप करून ठेवायचं सगळं. आता हे जे आपले मेन नाव आहेत त्यांना आपण वेगवेगळे फॉन्ट्स देतोय, फॉन्ट स्टाईल देतोय. तर बघा आपण इथे गेलो फॉन्ट्समध्ये, तिथे लिहिले देवनागरी, आणि देवनागरीमध्ये जितकेही प्रकार आहेत त्यातले काही मेन फॉन्ट्स आहेत ते आपण ट्राय करून बघणार आहोत. तर यापैकी हा एक जो आहे, जो सब हेडिंग्स आहेत त्यांच्यासाठी मी हा फॉन्ट यूज केला आहे, कडवा म्हणून. चांगला फॉन्ट आहे हा पण. वर आणि वधूच्या ज्या माहितीसाठी हा फॉन्ट यूज केला, आणि जो मेन टेक्स्ट आहे त्याच्यासाठी यात्रा 1 हा फॉन्ट यूज केलेला आहे. प्लस जे मेन हेडिंग्स आहेत त्यांच्यासाठी देखील यात्रा 1 हा फॉन्ट यूज केलेला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3च फॉन्ट वापरायचे, किंवा 1 ते 2 पण इनफ आहे. खूप सारे फॉन्ट्स एकाच वेळी एकाच डिझाईनमध्ये नाही वापरायचे, ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि ते प्रोफेशनलसुद्धा वाटत नाही. म्हणून प्रोफेशनल डिझाईन करायची आहे तर प्रत्येक गोष्ट प्रोफेशनलीच करायची, फक्त 2 ते 3 फॉन्टच्या वरती फॉन्ट स्टाईल वापरायचे नाही. आता जो एलिमेंट राहिलेला होता शेवटचा, हत्तीचा एलिमेंट, तो वापरला आपण. आणि प्रत्येकांना आता आपण इफेक्ट्स देतोय, तर वेगवेगळे इफेक्ट्स तुम्ही ट्राय करू शकता. मी इथे आउटलाईन इफेक्टचा वापर केलेला आहे आपल्या टेक्स्टना हायलाईट करण्यासाठी. आउटलाईन दिली आहे मी पांढऱ्या रंगाची, ती उठून दिसण्याकरिता. ठीक आहे, तर ऑलमोस्ट आपली पत्रिका कंप्लीट झालेली आहे. आता शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की ही गुगल इनपुट टूल्सचा वापर कसा करायचा. व्यवस्थित अलाइन करते शेवटी. तर गुगलवरती आपल्याला टाईप करायचं आहे गुगल इनपुट टूल्स. ठीक आहे, तर या वेबसाईटला क्लिक करायचं. आपण आलो आहे गुगल इनपुट टूल्समध्ये. मराठी सिलेक्ट करा, आणि मराठीमध्ये इथे आता आपण इंग्लिशमध्ये लिहिलं तर ते मराठीमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहायची. जसं मी नवरदेव आणि नवरीचं नाव इथे लिहिते, तर ते मला मराठीत कन्वर्ट करून मिळते. तुम्ही बघू शकता, विवाह मुहूर्त इथून कॉपी करायचं आणि कॅनवावरती जाऊन सिम्पली पेस्ट करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आणि पत्रिका कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.